शिवनापूर येथील मंडळी आणि त्यानिमित्त आम्हा कलाकारांना इथे प्राचारण केलं त्याबद्दल सर्वप्रथम या गावचे माजी सरपंच आणि आता ज्यांची मिसेस सरपंच आहे सन्मान्य कमलाकरजी शेट्टी साहेब आणि संपूर्ण त्यांची पंच कमिटी त्यांची टीम त्यांच्या तणावापासून मी काय तमाशाचा साऊंड का भाऊ यायचे इथं पाय पण जाऊन झाल्याला सारखं ना वाटत काय सेटिंग केली तू मग कमलाकरजी शेंडे साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम आणि गावची पंच कमिटी तणावापासून मी त्यांचा आभार मानतो आणि ज्या नावाने मी या कला क्षेत्रामध्ये कार्यरत आहे क्रांती ज्योती कलंगी मंडळ मुक्काम खंडाळा निलज शाहीर सुरत ब्रह्माजी नवगरे गुरु आहे माझे वडील स्वतः ब्रह्माजी नवगरे आमचे आमचे ढोलक मास्तर सन्मान्य माझे ज्येष्ठ बंधू दादा आदर्श कन्हैया जित्रांची भावने आमचे क्लार्क मास्टर आहे आमचे गुरुजी सन्मान्य संजयजी डोंगरे आमचे नक्कलकार आहे आमचे दादा ज्येष्ठ बंधू शुभमजी तिरपुडे आणि साथीला आहे शुभम सोपानजी महेश आणि बादल आणि नृत्य कलाकार आहे मोंटी आणि अनु तर ही मुलाबाळांची पार्टी आहे आणि हा काय पिक्चर नाही हा खडा म्हणजे हे खडी गंमत आहे बोलण्याच्या मार्फत इथे चुकलं तर रिटेक घेता येत नाही 8 तास 9 तास नॉनस्टॉप बोलावं लागते आणि बोलता बोलता गायनाच्या मार्फत काही नक्की चुका होतील त्या चुका आपल्या पाशी न ठेवता माझ्या निदर्शनास आणून द्याल कारण इंग्लिश मध्ये एक म्हण आहे की प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट आणि प्रयत्नाशी परमेश्वर तर त्या चुका आपल्या पाशी न ठेवता माझ्या निदर्शनास आणून द्या कार्यक्रम सोडण्याआधी माझे श्रद्धेचे स्थान श्री गोपाळकृष्ण भगवान आई सरस्वती यांच्या चरणावर मी नतमस्तक होतो तसेच संविधानाचे जनक वननोंदणी परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी उपदेश दिला साम्राज्य स्वतःच असावं छोटस का असेना छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी हे लोकशाही जिवंत ठेवली वारणेचा वाघ ही न्यायव्यवस्था कायकांची रखेल झाली संसद देखील हिजड्यांची हवेली झाली मी आपल्या न्यायव्यवस्था मांडू कोणापुढे इथली न्यायव्यवस्था भ्रष्टतेने रंगीत झाली हा नारा देणारे वारणेचा वाघ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे तसेच या देशाचा चालतं फिरतं विद्यापीठ संत गाडगे महाराज ग्रामगीतेचे जनक संत तुकडोजी महाराज आझादीचे महोत्सव भगतसिंग सुखदेव राजगुरु राजमाता जिजाई रमाई सावित्री या तमाम संतांना महापुरुषांना शायर या नात्याने नमस्कार करतो आणि एवढे बोलून मी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो जय हिंद जय महाराज जय अम्मा निसर्ग शक्तीच्या बातूपामरा या जीव जंतूचा निर्मळ झरा
आणि म्हणून तुला स्मरतो चालक बापा सर्व जगाच्या नशिबी लीला तू या भोग कर्माच्या या पंचतत्वाला तूने फोडली वाचा आणि म्हणून तुला स्मरतो शाहू फुले आंबेडकर ते छत्रपती महान माझ्या सावित्री आईने दिला मला शिक्षणाचा सन्मान ते राजमाता झाली या भारताची शान आणि म्हणून तुला स्मरतो वस्ताद मोरेश्वराची गा हा हा वस्ताद मोरेश्वराची ते निर्मळ वाणी वडील माझे गुरु ब्रह्माजी ते आहे गुरु ज्ञानी हा शाहीर सुरत त्यांच्याच चरणी मेळकलंगीच्या त्यांच्या कृपेने माझ्या हरी रामा रामा माझ्या रामा रामा हरी रामा नवा भजन असो हॅलो तर भजन असो पूजन असो कीर्तन असो आपल्या घरचं कोणतंही शुभ कार्य असो अरे बाबा आवाज बनवूया का केलं का नाही भगवान लावलंच काय हे दोन भोंगे लावले ते काही रिटर्न येणार तर भजन असो पूजन असो कीर्तन असो आपल्या घरचं कोणतेही शुभ कार्य असो प्रत्येक मनुष्य आपल्या मान्यतेनुसार कोणत्या ना कोणत्या शक्तीचे पूजन करत असते आणि मी सुद्धा माझ्या कलेच्या मार्फत कौशल्याच्या मार्फत त्या गणेश भगवंताचे पूजन करत आहो आणि त्याच्या करता एक सुंदर तर्जा घेतलेली आहे आणि तुम्ही सर्वांनी ते गोल करून घ्यावी अरे भीमा तुझ्या जन्मदिनी आज रे अरे जमला ह्या सारा समाज अरे भीमा तुझ्या जन्मदिनी आज रे अरे जमला ह्या सारा समाज अरे सहारा
आणि तो होरुनी अंतरिवा अरे सारा समाज अरे सोडून अंतरिवा तुझ्या जन्मदिनी आज रे अरे जमला ह्या सहारा समाज अरे सारा समाज अरे सोडून अंधरिवा अरे सारा समाज अरे सोडून अंधरिवा आणि म्हणून तू विश्वाचा चालक आहे, विश्वाचा मालक आहे, आणि म्हणून माझं काय म्हणणं आहे, अरे विश्वाच्या तू सरताज रे आणि मला आहे तुझ्यावरी नाथ अरे विश्वाच्या तू सरताज रे आणि मला आहे तुझ्यावरी नाथ अरे हे गणराज अरे हे गणराज अरे धावून येणाऱ्या हे गणराज अरे धावून येणाऱ्या विश्वाच्या तू सरताज रे अरे मला आहे तुझ्यावरी नाथ अरे हे गणराज अरे धावून येणाऱ्या अरे हे गणराज अरे धावून येणाऱ्या श्री गणा श्री गणा श्री गणा श्री गणा विश्वाचा तू सरताज विश्वाचा तू सरताज अरे मला आहे तुझ्यावरी नाच आणि हे गणराज अरे धावून येणाऱ्या